गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, जय श्रीराम. मी चेतन सोनी स्वागत करतो आपला चेतन सोनी ब्लॉग्स मध्ये. तर मग चला आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. तर मित्रांनो फक्त आता 20-25 जार बाकी भरायचे. बाकी किशोरांपर्यंत भरले बाकी. हे बघा एवढे भरले, एवढे सगळे बाकी आहे. आणि माऊ पण जार क्लीन करून देतोय, धुवून देतोय. तर मित्रांनो घरून नाश्ता आणला तर किशोरसाठी. किशोर नाश्ता करतोय. तर मित्रांनो ड्युटी संपून मी घरी आलो आणि घराच्या 50 फूट लांबूनच मस्त सुगंध येत होता. तर मी घरी आलो. घरी येताच बघितलं तर माझ्या सुगरण बायकोनी एकदम खमंग अशी बोटी बनवलेली आहे. ही बघा, ही आहे बोटीची भाजी. बकऱ्याची बोटी असते ना. तर मित्रांनो आता मस्तपैकी बसू, जेवण करू पद्धतशीर, मग बोलू. तर प्रतीक्षा आता भाजी गरम करते. खाऊन बघितली का ग तू? चांगली बनवली ना? नाही. तर मित्रांनो आता टेस्ट करून बघूया काय म्हणते. आता मित्रांनो खाल्ल्यावरच माहीत पडेल प्रतीक्षाने भाजी चांगली बनली का नाही. चला वाळा लवकर. तू का नाही जेवली आतापर्यंत? काय खाल्लं होतं? बोल ना येडे. तर मित्रांनो ताट तयार आहे. हे बघा अशी मस्तपैकी बोटीची भाजी, भात, पोळी आणि हे उकड पण ठेवले प्रतीक्षेने माझ्यासाठी. आणि तिचं ताट पण तयार आहे. आणि आम्ही दोघं आता सोबत जेवायला बसतोय. बसलोत म्हणजे जेवायला. तर मित्रांनो तुम्ही पण या जेवायला. तुला जेवायचं? तर आता टेस्ट करून बघतो प्रतीक्षाने केलेली भाजी खरंच टेस्टी आहे की नाही. एक नंबर भाजी बनवली प्रतीक्षा, खूप छान. गुड आफ्टरनून मित्रांनो, नमस्कार. आजचा तिसरा दिवस. तर एक ब्लॉग शूट करण्यासाठी मला टोटल आजचे तिसरा दिवस चालू आहे. तर तुम्ही विचार करू शकता मित्रांनो मी किती बिझी माणूस आहे. तर आज मी इथं आलो आहे इटली मामा पैठण गेटला. तर झालं असं की तिथं गाडी लावायला जागा नसल्यामुळं तिथं जार खाली उतरून दिले. प्रणय आणि किशोर तिथं जार टाकतायत आणि मी इथं साईडला गाडी लावून थांबलो आहे. तर तुम्ही बघू शकता हे आहे पैठण गेट आणि या साईडला पाठीमागे आहे इटली मामा. आणि मित्रांनो प्रणय आलाय. झाले जार टाकून खाली जार नाही आणले काहीच? का नाही आणले? हा सांगितलं ना मी तुम्हाला काय म्हणलं, सध्या ना का म्हणलं, नंतर आणा लास्टला नंतर टाकून घेऊन माझ्या क्लासचा टाइम होतो. बरं ठीक आहे चल. त्यांना सांग खाली जार. अरे नाही ना लागेल ना बेटा. काहीतरी आणलं असेल 10-12. हा बरं जा काय कर त्यांना सांगून एकदा. त्यांना सांगून ये मला 24 जार टाकले म्हणा. आणि जार काही घेत नाही म्हणा आम्ही संध्याकाळी नाही म्हणू मामा. हा किशोर कुठे आहे? त्याला पोरं इकडं. तर मित्रांनो प्रणयचा ट्युशनचा टाइम होतोय त्यामुळे आपण निघू आणि मग पुढे बोलू. हे आमचे इटली मामाचे कॅशियर आणि मॅनेजर. मॅनेजर तुम्ही जे साहेब असला म्हणू. हा घेऊन टाक घेऊन टाक घेऊन टाक घेऊन टाक घे ना 10-12 घे. इथं म्हणतो जा ना, एक चक्कर मार ना, एक चक्कर मार जा लवकर. साहेब तुम्हाला बिल संध्याकाळी ना त्यांच्याकडून पार्टी आज संध्याकाळी. कशाबद्दल? कशाबद्दल? हे तिकडचे मॅनेजर झाले त्यामुळं का? नवीन ब्रँचचे रोशन गेट. हां बरं बरं ठीक आहे साहेब. आलो जरी नाही ना मी तर बाकी राहील तुमच्याकडे पार्टी. ओके बोला काय म्हणता? बस मजेत आहे, तुमचा आशीर्वाद. चला येऊ का मग. तर मित्रांनो जारची ट्रिप टाकून झाली आहे आणि एवढे जार घासायचे आहेत आता. तर मी येतो पटकन होलियाबद्दून. तर मला आवाज द्यायच्या आधी मी पटकन जातो आणि पटकन येतो. इथून झटकीपट गायब होतो. तर मित्रांनो आलो मी अशा अवतारामध्ये. आता लागतो कामाला. खालून मी किती घाण आहे. आता हा एकदम क्लीन होऊन जाईल.
याला फसवतो मी याच्यामध्ये आणि चालू करतो मशीन. तेव्हा असं चालू झालं. आता इथून हे घेतलंय मी इथून साबण. आणि अशा प्रकारे याला लावायचं आहे. आता ही घास नाही, तिला अशी धरून ठेवायची. आता तुम्हाला जार पूर्ण क्लीन झाला दाखवतो मी. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. बघा खालून पण एकदम स्वच्छ झालं आहे आणि वरतून पण पूर्णपणे क्लीन झालेला आहे जार. तर मित्रांनो अशा प्रकारे जार घातले जातात. तर मित्रांनो दिवसभरचं सर्व काही काम आवरून आता मी निघलो आहे संध्याकाळच्या ड्युटीला. आणि या इथे गाडी भरणं चालू आहे आणि मी थोडी वॉकिंग करतो आहे. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला इथं समाप्त करू. गुड नाईट, गुड बाय.